निव्वळ बोलून उचकावून त्या संजय काटकरला काळं फासलं असतं तर सगळ्या वर्तमानपत्रांनी टी व्हीवाल्यांनी फक्त दाखवलं असतं, पण त्यांनी त्या मृत पालकांना न्याय मिळाला असता का? पालकमंत्र्यांवर बोलते त्यापेक्षा जर विधायक सूचना केल्या तर त्याचं जास्त स्वागत केलं जाईल. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की अशा सुषमा अंधारेसारख्या महिलेला माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पाठवू नये आणि स्वतःचं असं करून घेऊ नये. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद घेतली. आपल्याला जर काही विचारायचं असेल तर निश्चितपणे विचारू शकता, पण भारतीय जनता पक्षाच्या नावाने कुठेही दहीहंडी होणार नाही. म्हणजे अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं नावसुद्धा कोणी दहीहंडी करत असेल तर त्यांनीसुद्धा लावू नये, हे आमची अपेक्षा आहे. कारण की दुसऱ्या पक्षाला जर का स्वतःच्या नावाने घ्यायची असेल तर ते घ्यायला मोकळे, परंतु एक वेळा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या शहर अध्यक्षापासून तर सगळ्या लोकांनी जेव्हा ठरवलं आहे की यावेळेला दहीहंडी नाही साजरी करणार त्या मुलं वारल्यामुळं, तर कोणी आमचं नावसुद्धा भारतीय जनता पक्षाचं लावू नये, ही सुद्धा अपेक्षा आहे, ती सुद्धा व्यक्त करतो. डॉक्टर साहेब पण तरी कुणी लावलं किंवा लिहिलं तर काय कारवाई करणार आहे किंवा कसं होईल? आता कारवाई तर काहीच नाही, पण नाही जनाची तर मनाची तर ठेवा लागेल ना. जाईल लावायचं असं नाव तर आता समजा जर का मनाची नसन आणि जनाची नसन तर त्याला काय करणार आहे की हां. नाही, तो काय विषय नाही हा. नाही तो विषय नाही आहे तो. कारण आता आम्ही हे ठरवलं आहे दहीहंडीमध्ये काय होतं की आम्हाला जे ॲक्टर ॲक्ट्रेस आणायचे होते, सुदैवाने प्रवीण कोटे पाटलांचे आमचे मंत्री आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांचे संबंध असे होते की त्या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षासाठी विनामूल्य येण्याचं कबूल केलं होतं. म्हणजे कंगना राणावत त्या येणार होत्या आणि त्यामुळं आम्हाला स्टेजचा खर्च आणि पारितोषिकाचा खर्च हा एवढा खर्च होता आणि त्याच्यामुळं खर्च जास्त आम्ही करणारच नव्हतो. सारा अर्जुन येणार होती. हां, कोण? सारा अर्जुन येणार होती आणि रश्मी मंदार हे शावाजी ती येणार होती. हां, आणि आपला तो क्रिकेटर एक जण येणार होता जवळपास आणि ती ही येणार होती. हो हो त्या इनपुट करून असं लक्षात येते एक तर पवारांचा हेतू एकदा व्यवस्थित नव्हता सरकारमध्ये आणि पवारांनी जे कागदपत्रांना मी पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारातून ते स्वतःची सुटका करून घेऊन राहिले. जिथे धोका आहे असं असता माहीत असतानाही त्यांनी ते बाळं तिथेच ठेवले. तर यावर पवारांवर काही कारवाई झाली पाहिजे की नाही असं काही वाटते का? नाही, कसं आहे की पवार एक जबाबदार सिव्हिल सर्जन आहे आणि या सिव्हिल सर्जन या नात्याने त्यांनी जे त्यांना आढळून आलं ते PWDच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर डिपार्टमेंटला कळवलं. खरं म्हणजे जे 9.5 कोटी रुपये मागितले ते सुद्धा आयपासवर आहेत, पण त्या म्हणजे पवारांनी संवेदनशीलता आणि सावधानकी अतिशय चांगल्या तऱ्हेनं दाखवली. आता त्या इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष असेल तर कोणत्या ठिकाणी त्याचा हे होईल हे तर काही सांगता येणार नाही. नुसतं ICUमध्ये नाही OTमध्ये होऊ शकलं असतं वायरिंगचं शॉर्ट सर्किट. त्याच्यामुळं समजा जर पवारांनी रिफ्यूज केलं असतं 1 महिन्यापासून की कोणतेच बालकं घेत नाही, 50 बालकं तिथे होते, तर तुम्ही पवाराला काय म्हटलं असतं? आणि पवारांनी ही माहिती फक्त अंधारेलाच दिली नाही, तर सगळे जे आले म्हणजे काँग्रेसवाले आले, भाजपवाले आले, सगळ्यांना त्यांनी ते पारदर्शकपणे खुलं ठेवलं. आणि ह्याच गोष्टी चौकशीमध्ये येणार आहेत आणि चौकशीमध्ये जर PWDचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु जी माहिती आहे ती माहिती कुठेही न लपवता त्या सिव्हिल सर्जननी दिली, त्या गोष्टीबद्दल कोणाचे ऑब्जेक्शन हो. पण जिथे धोका आहे असं लक्षात असतानाही पवारांनी तिथे हालचाल केली नाही. कसं शासनाकडे मागणी केली पवारांनी, PWDला पत्र दिलं. कलेक्टरांचं असं म्हणणं आहे का पवार मला आठवड्यातून 4 वेळा भेटतात, पण त्यांनी फोर्सफुली मला कधीच सांगितलं नाही का इथे फायर ऑडिट संपलेलं आणि मला पैसे पाहिजे. नाही, या गोष्टीच्या बाबतीत कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टरांशी बोलून द्या. माझं म्हणणं आहे पवार म्हणजे काय
पाठपुरावा काय आणि फोर्सफुली काय सांगावं लागते? जीवाशी खेळ आहे असं नाही आहे. हे पहा, एक महत्त्वाची गोष्ट की तो पवार डॉक्टर आहे, तो टेक्निकल माणूस आहे. टेक्निकल माणूस नाही, त्याला काही इलेक्ट्रिकलचं माहीत नाही आहे. आणि समजा जर का त्याने रिफ्यूज केलं असतं की ते NICU मध्ये घेऊन येतं, एवढे बालकं कुठे गेले असते? आणि कलेक्टर असं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही जे म्हणताय ते कलेक्टरांना मी विचारेन की पत्रकारांनी हे सांगितलं, आणि कलेक्टरांना हे समजायलाच पाहिजे की कोणताही अधिकारी जर का पत्र देत असेल आणि जबाबदारी माझी राहणार नाही असं म्हणत असेल तर त्यांनी प्रायोरिटी समजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग असं जर असलं, कलेक्टर जर असं उत्तर देत असेल तर मग ते कलेक्टरला सुद्धा त्याच्यावर जबाब द्यावा लागेल. हां, बिलकुल, त्याचा प्रश्नच नाही. हां, नसेल ना, हो ना. तर समजा सुट्टी तो बिना 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 सुट्टी बिना होते. बरं, मला हे सांगा, समजा नसेल, सुट्टी टाकून जर गेला असेल तर आणि होते तर मग काही प्रश्नच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मिनिट सगळ्या पत्रकारांनी शांततेने ऐका. 1 मिनिट. आता या बिल्डिंगमध्ये कोणता वायर कुठं जळणार आहे त्याचं फायर ऑडिट नंतरच माहिती होईल की नाही, की ICU मध्ये जळणार आहे का लेबर वॉर्डात जळणार आहे की ऑपरेशन थिएटरमध्ये स्फोट होणार आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जरी स्फोट झाला तर तिथं ऑक्सिजन असते, त्याच्यामुळं अतिशय मोठी आग लागते. आणि त्याच्यामुळं जेव्हा एक वेळा सिव्हिल सर्जननी इन्फॉर्म केलेलं आहे तर यांनी धावून जायला पाहिजे. पण जर का बाबूगिरी करतच जर ते शांत बसत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचे पत्र कुठे कुठे गेले पाहिजे आणि मी त्याचा पाठपुरावा करेन. एक मी सगळ्यांची उत्तर. फायर ऑडिट झालेलं आहे, स्प्रिंकलर बंद आहे, जर अचानक काही घटना घडली तर बाळांचे जीव जाऊ शकतात. तर असं माहित होतं तर मग बाळांना ICU मध्ये त्या अतिदक्षता विभागात का ठेवलं, हे दोषी नाही का, असं पण त्यांनी आरोप केला. तो दोषी असेल तर त्याच्यावर शिक्षा होईल. त्याच्या समजा जर का तो दोषी असेल, पण एक गोष्ट हेही लक्षात ठेवा, दोषी असेल तर निश्चितपणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी जर कळवलं असेल आणि यांनी कॉग्निझन्स घेतलं नसेल तर हे जास्त दोषी आहे. त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, एक इमॅजिन करा की त्यांनी जर का ताबडतोब ICU बंद करून टाकलं असतं 1 महिन्यापासून तर काय झालं असतं? मग सगळेजण ओरडले असते. आग लागली, सगळं झालं, पण 2 गोष्टी प्रायोरिटी समोर आल्या. फायर स्टेशन जे होतं जिथून सर्व फायर सेफ्टी सिस्टीम ऑपरेट केली जाते ते नेहमी ऑटोमॅटिक मोडवर असतं, पण ते मॅन्युअल मोडवर होतं आणि इतकी गंभीर चूक असताना नाही, त्याच्यामुळे आग लागल्यावर ती सिस्टीम ऍक्टिव्ह झाली नाही. पण तरीही PWD संदर्भात तुम्ही बोललो नाही आतापर्यंत. मी बोलतोय फायर ऑडिटवर मुद्दा चालू आहे. आणि म्हणूनच प्रश्न आहे. महानगरपालिकेने 17 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत कंटिन्यू CS ला मेसेज केले. CS चं म्हणणं आहे का मी 7 जून महिन्यात PWD ला कळवलं होतं. PWD चे अधिकारी शेंडे म्हणतात की मी जुलैमध्ये जॉईन झालो होतं, मी कॉन्ट्रॅक्टरला काम करायला सांगितलं होतं, काम प्रोसेस मध्ये होतं. मग याच्यात BNC चा दोष नाही का? नाही, म्हणूनच जो कोणाचा दोष आहे हे आज तर मी सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही. ऐका तर खरं, पूर्ण ऐकून घ्या ना, तुमचं ऐकलं ना पूर्ण. आज या ठिकाणी बसून तुम्ही त्या खुर्चीवर बसून मी या खुर्चीवर बसून कोणाचा दोष आहे असं सांगू शकत नाही. त्याच्यासाठी समिती नेमलेली आहे, ती खोलात जाईल. BNC वाल्याचा दोष असला एवढं नक्की की आम्ही भारतीय जनता पक्ष सगळे आमदार, आमचे 6 आमदार, 1 खासदार, आम्ही या प्रकरणामध्ये दोषीला शिक्षा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, काही झालं तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.